आगरी कोळी प्रीमियर लीग आपण भरवत होतो ती देखील 25 डिसेंबर ही तारीख होती। चला सलामीची जोडी अभिषेक पाटील आणि विपुल माल्या। आता मात्र थोडासा बदल केला जातोय कारण दोन इन्फॉर्म फलंदाज आणि क्रमांक 3 वर मला वाटतं मॅकमिलन टप्पा यांची वर्णी लागेल की काय। चला परत निलेश पाटील महेंद्र पाटील आले आहेत मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे कारण मेगा फायनलचा सामना। खुशाल पाटील देखील आले आहेत, आपण देखील या मंचावर स्थानापन्न व्हा। तीन षटकांचा मेगा फायनलचा सामना। खुशाल गोलंदाजी मार्कवर अमेय आहे वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक हाताळण्यासाठी इथे अमेय आपल्याला पाहायला मिळतोय। मेगा फायनलचा सामना सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या। हा चेंडू पडला, पहिला चेंडू इथे भिरकावून दिलाय परंतु मला वाटतं डी झोन मध्ये चेंडू आहे। यस 2 धावा, त्यांचा प्रदीप पाटील यांचा इशारा येतोय 2 धावा। व्यवस्थितरित्या टाइम झाला नव्हता हा चेंडू। स्वर्गीय रवींद्र भगत स्मृती चषक 2023 आपण पाहतोय। आपल्या गावातील एक अष्टपैलू खेळाडू एस्टो याच्या नावाने ही स्पर्धा उमरमदेव क्रिकेट संघाने भरवली आणि यशस्वीरित्या या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय। आत्ताचा अंतिम सामना मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। एनपी स्पोर्ट्स उत्पन्न विरुद्ध अम्मू 11 काश्मीरा। शफल होऊन अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो बघा। अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट हे नेहमीच म्हटलं जातंय कारण अक्रॉस क्रिकेट जर तुम्ही वारंवार खेळाल तर त्या चुका घडत असतात। तेवढंच अमेय याचं मी कौतुक करेन कारण समोर एक इनफॉर्म फलंदाज अभिषेक असताना कुठेतरी बांधून ठेवण्याचं काम केलं जात आहे। इथे मात्र बॅटची कड घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या मागे फ्लाइंग स्लीप मध्ये निघून जातोय। एक धाव, चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी मी म्हणेन कारण अभिषेक पाटील यासारख्या फलंदाजाला बांधून ठेवणं हे भरपूर कठीण काम आहे। प्रथमच विपुल माल्या आता मात्र स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतील कारण मागच्या सामन्यामध्ये मागील 2 सामने जर पाहिले तर विपुल माल्या थोडासा साइड ऍक्टरचा रोल इथे करतायत। लोअर फिल्टर स्पर्धेचे चेंडू थोडासा शफल झाले, स्टेप आउट आले आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। चांगली फेकी, चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय अम्मू 11 काश्मीरा मार्फत। पण मागील 2 ते 3 वर्षात हा संघ नव्याने बांधणी झाली। अम्मू बाईने या सर्व संघाची जबाबदारी घेतली आणि एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतो या मीरा भाईंदर परिसरातील। मग क्रिकेट आहे, जितका तुम्ही सराव कराल तितकंच बेनिफिट भेटणार। इथे मात्र मोठा फटका येतोय का, बिरकावलाय परंतु रोशन आहे तिथे, कोणतीही चूक होणार नाहीये। फलंदाज होतो बाद, अभिषेक पाटील इज गॉन। मंचावर जर लक्ष दिलं तर राजू दादा संध्याकाळच्या 17 पासून इथे सेमीफायनल पासून सामन्याचा आनंद घेत आहेत। तसेच आमचे निलेश पाटील, अण्णा मामा देखील बसलेले आहेत, पप्पा पाटील आहेत। सर्व गुरुदेवातील खेळाडू इथे
सामन्याचा आनंद घेत आहेत. मोठा धक्का असेल कारण अभिषेक बाद होतोय. मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता येत नाही आहे. तेवढी स्तुती करेन अम्माई या गोलंदाजाची. अमेय चांगली गोलंदाजी करतोय, बांधून ठेवलंय अजूनही उत्तम संघाला. नवीन फलंदाज मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार घेतलेला फलंदाज मॅकमिलन टप्पा. धावसंख्या झाले ती म्हणजे 4 आणि चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 5. शेवटचा चेंडू आहे या पहिल्या षटकातील. धावसंख्या फक्त 4 धावा आहे. मला वाटतं मागील 2 सामन्यांपासून हा पहिला सामना असेल की इथे मात्र थोडंसं बॅकफुटवर दिसतो पहिल्या षटकामध्ये. कारण मागच्या सामन्यामध्ये 17 धावा आणि त्याच्या आधीच्या सामन्यामध्ये मला वाटतंय 13 धावा केल्या होत्या. तो उत्तम संघ आहे, कधीही पलटवार करू शकतोय, कधीही कमबॅक करू शकतोय. लोअर फुलटो चेंडू भिरकावून दिलाय. मला वाटतं डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. याच 2 धावांचा ऑफिशियल इशारा येतोय. बघा पायाला दुखापत झाली होती मॅकमिलन यांच्या, तरी देखील फलंदाजीसाठी उतरलेले आहेत. हॅलो हा बोला ना. याच दरम्यान मान्यश्री राकेश दादा म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं या कृपया आम्ही विनंती करतोय. कारण आपल्याच सहकार्याने एवढी भव्य दिव्य टुर्नामेंट आपण आयोजित केलेली आहे. कारण रवींद्र भगत जर म्हटलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील एक डायमंड, एक कोहिनूर आणि स्वर्गीय रवींद्र भगत स्मृती चषक याच नावाने ही स्पर्धा आपण भरवलेली आहे. राकेश दादा म्हात्रे यांना आम्ही विनंती करतोय की यायचंय, स्थानापन्न व्हा. सकाळच्या सत्रापासून नक्कीच राकेश दादांची उपस्थिती नव्हती, परंतु आता मेगा फायनलच्या सामन्यासाठी ते उपस्थित होता. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू, परंतु वेग काहीसा कमी केला होता त्यामुळे व्यवस्थितरित्या टाइम झाला नाही. चालू असलेला सामना अंतिम मेगा फायनलचा सामना आहे. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. अच्छा बॉलरचं नाव विचारणार ना. सूरज गोलंदाजी मार्कवर लेफ्टम गोलंदाज आहे. पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या टाइम होत नाही आहे. बघा संध्याकाळचं सत्र कुठेशी हवा थांबलेली आहे त्यामुळे मोठे फटके आपल्याला इथे पाहायला मिळत नाही आहेत. राकेश दादा म्हात्रे यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना फायनलचा सामना आहे. एक बाजूला आहे फलंदाजी करताना एनपी स्पोर्ट्स उत्तम चौक संघ, तर फिल्डिंग करताना आपल्याला दिसतोय अम्मू 11 काशीमीरा संघ. हे 2 संघ आज सर्वोत्तम ठरलेले आहेत आणि त्यापैकी एक संघ स्वर्गीय रवींद्र भगत स्मृती चषकावर आपलं नाव कोरेल. पाहायचं आहे कोणता संघ इथे प्रथम क्रमांक पटकावतोय. कारण कालचा दिवस जर पाहिला तर नक्कीच मास्टर क्रिकेट अतिशय सुंदर खेळ सुरू होता. इथे मात्र लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय एक दणदणीत षटकार. बघा जवळजवळ मला वाटतं यॉर्कर चेंडू बनवला होता आणि हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर फेकून दिला जातोय. या 6 धावांनी संघाची धावसंख्या आता मात्र थोडासा बहर येताना दिसतोय. कारण या 6 धावांनी धावसंख्या झाली ती म्हणजे 14 धावा गडी बाद झालाय तो म्हणजे 1. डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण रिप्लाय पाहू शकताय कशा पद्धतीने विपुल माल्या याने हा सरळ रेषेमध्ये षटकार टोकला. बघा व्ही मध्ये खेळणारे खेळाडू हे बरेच कमी असतात टेनिस क्रिकेटमध्ये. कारण व्ही क्रिकेटमध्ये भरपूर कमी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. लेदर क्रिकेटमध्ये आपल्याला भरपूर खेळाडू पाहायला मिळतील, परंतु असं क्रिकेट खेळणं हे भरपूर मोठं काम आहे आणि विपुल ते साध्य करताना दिसतोय. 6 धावा. पुन्हा एकदा सूरज यांच्यावर आक्रमण केलं जातंय, हल्ला चढवला जातोय.
अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे शफल झाले, पद्धत आली, त्याचा वापर केला, एक धाव धावून पूर्ण झाले. चांगली फेकी येते, फक्त आणि फक्त एकच धाव. चांगलं कमबॅक म्हणेन मी सूरज याचं, कारण सकाळच्या सत्रात देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि आता देखील एक षटकारानंतर थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. धावा झाल्यात 15 धावा. मेगा फायनलचा सामना, या सामन्यासाठी आम्हाला भरपूर लोकांनी आर्थिक सहाय्य, वस्तुरूपी सहाय्य केलेलं आहे. शॉर्ट चेंडू, इथे मात्र व्यवस्थितरित्या टाइम करता येत नाही आहे मॅकमिलन यांना, कारण थोडीशी इंजरी आहे, थोडीशी पायाला दुखापत आहे, त्यामुळे व्यवस्थितरित्या फुटवर्क होत नाही आहे. या सामन्यासाठी आम्हाला, या संपूर्ण मालिकेसाठी मान्य श्री संजय गारे यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला करण्यात आलेलं आहे. त्यानंतर जयवंती भालचंद्र आळवे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य, त्यानंतर श्री राकेश देवा सदानंद म्हात्रे यांच्याकडनं 2,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला या संपूर्ण मालिकेसाठी करण्यात आलेलं आहे. तसेच वैभव देवीदास पाटील यांच्याकडनं बॉलचे बॉक्स, विक्रम लक्ष्मण पाटील यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत आहे, रोशन आहे, तिथे कोणतीही चूक होणार नाही आहे. मोठा मासा गळाला येथे लागतोय. विपुल माल्ल्या इज गॉन. विक्रम लक्ष्मण पाटील मालिकावीरसाठी बॅट ठेवण्यात आली आहे. त्यानंतर NP स्पोर्ट्स नितीन पांडुरंग वारे यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आहे. डिका स्पोर्ट्स, जे यूट्यूब आपण पाहतोय ते डिका स्पोर्ट्स माध्यमातून फ्रीमध्ये इथे आपल्याला आयोजित करून देण्यात आलेलं आहे. त्यानंतर माऊली आर्ट्स सागर पाटील यांच्यातर्फे संपूर्ण टेक्निशियनची इथे जबाबदारी पार पाडण्यात आली. या सर्वांचे आम्ही ओम ब्रह्मदेव संघातर्फे खूप खूप आभार व्यक्त करतोय. बघा, कालची जी मास्टर्स संघाची 2य क्रमांकाची ट्रॉफी होती ती आली आहे आपल्या ब्रह्मदेवाच्या मंदिरात, ती ठेवली जाईल. नक्कीच मास्टर्स क्रिकेट थोडंसं काल निराश झालंय, परंतु बघा, जर तोच आपला जास्त सराव असता तर चिन्ह वेगळं असतं. धावसंख्या झाले ती म्हणजे 16 धावा, 16. 2 ओव्हर 16 धावा. बघा, क्रिकेट ह्यालाच म्हणतात, कारण 2 षटकामध्ये 31 धावा झालेल्या होत्या आणि 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता होत असताना त्या धावा पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे कुठेतरी नक्कीच 4 धावा जरी झाल्या असत्या तरी देखील संघ विजयी होत होता, परंतु त्यालाच तर क्रिकेट म्हणतात ना. विराट येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू, वेगवान चेंडू, अवांतर चेंडू. यस, पंचांचा ऑफिशियल इशारा येतोय. बघा, पंचांची आर्ग्युमेंट करू नका तुम्ही, पंच आमचे सक्षम आहेत. विराट वेगवान गोलंदाज, इथे मात्र लॉफ्ट करतो मॅकमिलन टप्पा, परंतु रोशन पुन्हा एकदा जेलबाद. मला वाटतं त्या क्षेत्ररक्षकाने इथे चेंडू जोडीला काही इथे केलेला आहे का, कारण प्रत्येक चेंडू झेलबाद आणि तोच क्षेत्ररक्षक आणि एरिया देखील तोच आहे, क्षेत्र देखील तेच आहे. त्यामुळे इथे मात्र अजून एक फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मला वाटते डेन्झिल मैदानात आपल्याला जाताना दिसतील. जरा थोडंसं फास्ट करा, थोडंसं फास्ट खेळा, कारण सूर्यदेवता इथे मात्र आपल्यापासून बिल्डिंगच्या आडोशाला गेलेला आहे, त्यामुळे सूर्यकिरणाचा प्रकाश आता पडणार नाही, त्यामुळे थोडंसं घाई करा. इथे मात्र पुन्हा एकदा ती चूक, अवांतर चेंडू, व्हाईट बॉल. बघा, वेग भरपूर आहे, गती आहे, परंतु लाईन अँड लेंथ इथे सापडत नाही आहे. या दरम्यान ओम ब्रह्मदेव मास्टर्स क्रिकेट संघाचे अध्यक्ष मान्य श्री महेश नरेश म्हात्रे यांचे इथे आगमन होतोय. वेलकम करतोय, वेलकम, सुस्वागतम. इथे मात्र कव्हर रिजन मध्ये चांगला फटका, परंतु डी झोन मध्ये चेंडू निघतोय. 2 धावा
या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 20 उमरमदेव मास्टर्स संघाचे अध्यक्ष तसेच समाजसेवक मान्य श्री महेश दादा म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम करतो, सुस्वागतम. सर्व मास्टर संघाच्या खेळाडूंना आम्ही विनंती करतोय की आपण या मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. महेंद्र पाटील आपण देखील यायचं, भावेश पाटील सर्व तिथे विराजमान आहेत. सर्वांना आम्ही विनंती करतोय की आपण मंचावर येऊन बसायचं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा ती चूक, मला वाटतं या षटकातील तिसरा चेंडू अवांतर घोषित होतोय. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकले 21 धावा. धावा बघा, 30 ते 35 धावा जर झाल्या तर नक्कीच सामन्याला मजा येईल. इथे मात्र मोठा फटका, भरपूर लांब 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 आणि येतोय हा एक दर्जेदार षटकार. चेंडू द्यायचा आहे, सामना ऑन ठेवा, कोणत्या प्रकारचा वेळ वाया घालवू नका. डेंझेल इज ऑन फायर. या 6 धावांनी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकले 27 धावा. अजूनही या षटकातील बघायला गेलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावा. डेंझेल इज ऑन फायर. आता मात्र काय घडलंय, पुन्हा एकदा ती चूक. वेगवान गोलंदाजी आहे परंतु लाईन अँड लाईन नाही, दिशा नाही, त्यामुळे इथे मात्र थोडस गडबड होते. वारंवार बघायला गेलं तर 28 धावा 28. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या अंतिम षटकातील. इथे मात्र चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. बॅट आणि बॉलचा स्पर्श होत नाही आहे. वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते, त्यामुळे चेंडू जातोय निर्धाव. अजूनही 2 चेंडू ऑफिशियल शिल्लक आहेत या षटकातील. धावा झालेत 28 धावा. व एखादा मोठा फटका जर आला तर 35च्या घरात नक्कीच धावसंख्या पाहायला मिळेल. अजून एक चेंडू, अतिशय सुंदर चेंडू ब्लॉकल मध्ये आणि डेंझेल धावाच्या रूपाने बाद होतोय. शेवटचा चेंडू असेल, अंतिम चेंडू असेल. राहू दे, तिथेच उभा राहू दे, लास्ट बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे. यस, महेश नरेश म्हात्रे दादांचं आगमन होत आहे. तसेच महेंद्र पाटील दादा देखील सोबत आहेत, भावेश पाटील आहेत. इथे मात्र एक धाव धावून पूर्ण झाले. यस, डिका स्पोर्ट्सचे सर्व डिका भाई आलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. वेलकम. 2 धावा धावून इथे पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न करताना इथे फलंदाज होतोय बाद. धावा झालेत त्या म्हणजे 30 आणि 31 धावांचं आव्हान या अंतिम सामन्यामध्ये, मेगा फायनलच्या सामन्यामध्ये स्वर्गीय रवींद्र भगत स्मृती चषक 2023. चलो अम्मू भाई, जल्दी बैटिंग के लिए जाना है. तो चेंडू घेऊन जायचा आहे. बॅट्समॅन नेम रोशन आणि अमेय, बॅट्समॅनची नावं सांगायचं, रोशन आणि गौरंग आणि रोशन ना. यस, चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. NP स्पोर्ट्स उत्तम चौक संघ, स्वर्गीय रवींद्र भगत चषक 2023. स्वर्गीय रवींद्र भगत
स्वर्गीय रवींद्र भगत जर म्हटलं तर टेनिस क्रिकेट विश्वाचा एक हिरा, एक डायमंड आणि ओम ब्रह्मदेव संघाला लाभलेला एक कोहिनूर हिरा. कारण आता जर बघितलं तर दिल स्कोप 360 असे फटके फेमस झालेत, परंतु हे सर्व फटके आम्ही 10 ते 15 वर्ष आधी रवींद्र भगत सरांमार्फत पाहिलेले आहेत. कारण जर पायात चेंडू टाकला तर नक्कीच दिल स्कोप 360 डिग्रीमध्ये खेळणारा एकच खेळाडू होता, तो म्हणजे रवींद्र भगत सर. आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं एक भव्य दिव्य आयोजन करण्यात आलं. गोलंदाजी मार्कवर एल्सन. चला सामन्याला सुरुवात करा. प्रदीप पाटील पंच लक्ष द्या, काळोख पडत चाललाय. 18 चेंडू आणि 31 धावा. 18 चेंडू 31 धावा करायच्या आहेत. रोशन आहे स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला आहे गौरांग कदम. चला सामन्याला सुरुवात करा. एल्सन. 18 चेंडू 31 धावा. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम 25,000, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 व आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. पहिला चेंडू रोशनसाठी. इथे मात्र वेगवान चेंडू पायावर आदळतोय, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. यस, बॅटची कड होती, पंच आम्हाला इशारा करतायत. धावसंख्येला प्रारंभ होतोय, सुरुवात होते. 31 धावा पूर्ण कराव्या लागतील. जर प्रथम क्रमांक पटकावायचा असेल तर या 31 धावा 18 चेंडूमध्ये पूर्ण कराव्या लागतील. पुन्हा एकदा एल्सन. इथे मात्र अतिशय सुंदर फटका आहे. गुंडाप्पा विश्वनाथ स्टाईल मध्ये डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. डिक्लेरेशन झोन, डी झोन आहे तिथे. 2 धावा येत आहेत. बघा स्टायलिश फटका होता गौरांग कदम यांच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा इथे मात्र एक धाव धावून पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज थांबतायत कारण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. निखिल आहे का तिथे? यस, निखिल दिसतोय मला. NP स्पोर्ट्स उत्पन्न फायनलचा सामना सुरू आहे. 31 धावा करायच्या आहेत. धावा झाले 4, चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 3. अजूनही 3 चेंडू पहिल्या षटकातील शिल्लक आहेत. इथे मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अभिषेक पाटील आहेत तिथे. कोणतीही चूक होणार नाही आहे. बघा थोडासा अक्रॉस गेले होते. हाच फटका जर सरळ रेषेत खेळला असता तर नक्कीच रिझल्ट काहीसा वेगळा असता, परंतु फलंदाज होतो बाद, तो म्हणजे रोशन. धन्यवाद राकेश दादा मात्रे, आपलं सहकार्य असंच लाभत राहो कारण रवींद्र भगत सरांच्या नावाने ही टुर्नामेंट आहे. सकाळच्या सत्रात जर बघितलं तर श्री संजय गारे यांच्या शुभ हस्ते सामन्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर सामन्यांना सुरुवात झाली. आणि आत्ता मात्र सायंकाळच्या सत्रामध्ये श्री महेशदादा म्हात्रे, राकेशदादा म्हात्रे, महेंद्र पाटील, निलेश पाटील सर्व मान्यवर आमच्या मंचावर स्थानापन्न आहेत. राजूदादा म्हात्रे. धावसंख्या झाले 4. 4 चेंडू 4 धावा. गडी बाद झालाय तो म्हणजे 1. इथे मात्र अम्मू यांच्यासाठी ओव्हरपिच चेंडू. इथे मात्र मोठा मासा गळाला लागतोय. इन फॉर्म फलंदाज अम्मू भाई इथे बाद होऊन परतताना नक्कीच ऑन अ हॅट्रिक.
सर्व ओम ब्रह्मदेव क्रिकेट संघाच्या खेळाडूंना विनंती करतोय की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. चला, ओम ब्रह्मदेव संघाच्या सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतोय की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. इथे मात्र कव्हर रिजन मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. डी झोन आहे, 2 धावांचा इशारा येतोय. भाषा को भेज देता हूँ, ठीक है, मैं निकलता हूँ 6 बजे का, फिर शिफ्ट कर दूँगा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि वँकी देखील इथे बाद होईल. अजून एक मोठा फलंदाज बाद होतोय. बघा, मोठे फटके खेळण्याचा मोह काही आवडता येत नाही आहे. ओम ब्रह्मदेव क्रीडा संघातील सर्व खेळाडूंना विनंती करतोय की लगेच बक्षीस वितरण सोहळा आपल्याला संपन्न करायचा आहे, तरी सर्वांनी यायचं इथे. आता मात्र सामना थोडासा लांब जाताना दिसतोय, तो म्हणजे अम्मू 11 काश्मीर संघापासून, कारण 7 धावांवर 3 गडी बाद झालेत. अमेय जात आहे, स्वतः कर्णधार आहे. ते मात्र एक स्टायलिश ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डीप कव्हर रिजन मध्ये 1 धाव धावून पूर्ण होते. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 8 धावा. इथे मात्र काय घडलंय तर पुन्हा एकदा अजून एक फलंदाज बाद होतोय. गौरांग बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 8 धावा फक्त झालेल्या आहेत. एक चांगली गोलंदाजी मी म्हणतो उत्तम संघामार्फत केली जाते. कुठेतरी थोडीशी लाईट देखील आता कमी झाली आहे, कारण दिवस लहान आहेत, त्यामुळे 3 षटकांचा सामना आपल्याला खेळावा लागतोय. बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. बॅट्समन नेम किरण. येस, किरण जात आहे स्ट्राईक एंडला. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. क्लिंटन माल्या एक अतिशय दर्जेदार गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. इथे मात्र अजून एक फटका सरळ रेषेत. षटक संपतंय. इथे मात्र दुसरा धावसंख्या झाले ती म्हणजे फक्त आणि फक्त 9 धावा. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. अम्मू 11 काश्मीरा इथे मात्र थोडंसं बॅकफुटला जाताना दिसतंय. 6 चेंडू 22 धावा, कारण मुख्य जे फलंदाज होते ते फक्त मोठे फटके खेळण्याच्या नादात इथे बाद झालेत.
चला सर्वांनी या आशय पाटील भावेश पाटील विनंती करतोय आपण मंचावर यायचं आहे. नवीन गोलंदाज भावेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती तेच भावेश येत आहेत. इथे मात्र पहिला चेंडू वेगवान आणि लेग बिफोर द विकेट. LBW च्या रूपाने अजून एक फलंदाज बाद होतोय. एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे NP स्पोर्ट्स चौक बॉयज उत्तम तर्फे अतिशय घातक गोलंदाजी आणि जवळजवळ हा सामना आपल्या खिशात टाकताना पाहायला मिळतोय. परंतु 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता अजूनही आहे. विराट येते फलंदाजी लाईनअपला आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे विराट एक वेगवान गोलंदाज आहे. परंतु आता पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करतील कारण 5 चेंडू आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 22 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी चांगलं यष्टीरक्षण. अजून एक फलंदाज बाद. विराट बाद होतोय. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा एक प्रयत्न परंतु शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू जातोय. अमेयाचा फक्त आणि फक्त 2 धावा. 3 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. जवळजवळ हा सामना इथे जिंकतोय तो म्हणजे उत्तमचा संघ. परंतु पाहावं लागेल 3 चेंडू 20 धावा कॅपॅसिटी आहे का. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे का. इथे मात्र पुल करतोय परंतु तो देखील यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय चेंडू. फलंदाज अजून एक बाद होतोय. 2 चेंडू आणि 20 धावा. चला लवकर जा फलंदाजीसाठी. सुरत जात आहेत लवकर जायचं धावत जायचं थोडस. 2 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. लगेच आपण बक्षीस वितरण सोहळा संपन्न करणार आहोत. आमच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे खाली खुर्च्या लावून घ्यायच्या आहेत. कल्पित त्या खुर्च्या सर्व खाली लावायच्या आहेत आता. नक्कीच आज क्रिकेटचे 2 महान खेळाडू गुरुदेव गावातील एकाच्या नावाने आपण मॅच भरवले. तर दुसऱ्याचा आज वाढदिवस आहे ते म्हणजे क्रिकेट इतिहासातील डॉन स्वर्गीय भानदास पाटील यांचा देखील आज वाढदिवस. आणि इथे मात्र NP स्पोर्ट्सचा उत्तम संघ आपला विजय नोंदवतोय. स्वर्गीय रवींद्र भगत स्मृती चषक 2023 चा मानकरी ठरतोय तो म्हणजे NP स्पोर्ट्स उत्तमचा संघ. आणि नितीन वारे आता मात्र भरपूर खुश आहेत कारण मगासपासून टेन्शन मध्ये होते तरी देखील अम्मूबाई आपल्यासाठी देखील जोरदार टाळ्या. कारण एक अतिशय चांगला खेळ अम्मू 11 काश्मीरा तर्फे आपल्याला पाहायला मिळाला सकाळच्या सत्रामध्ये. आता मात्र थोडासा खेळ थोडासा गणित चुकतोय. आपण लगेच बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. समोर फक्त खुर्च्या टाकून घ्या.